बालाजी मंदिराच्या दर्शनानंतर आपण निघालो एका गुप्त ठिकाणी। याला आम्ही इथले स्थानिक लोक रमना असेही म्हणतो। रस्त्याला लागून डोंगर आणि मध्येच हिरवाईने भरलेला हा परिसर। खरंच अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नाही की इथं असं काही ठिकाण आहे। ही छोटीशी गुप्त जंगले म्हणजे निसर्गाची एक खरी भेट आहे। इथे शांतता आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आहे आणि ह्या झाडांच्या सावलीत चालताना असं वाटतं की आपण कुठल्या तरी एका वेगळ्याच दुनियेत आलोय। इथे आल्यावर खरंच सांगतो की एक मस्त फ्रेश फील येतो आणि शहराची सगळी दगदग हा जंगलाचा वारा विसरायला लावतो। तर फॉरेस्ट मधली सफर झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो कडेपठार मंदिराकडे। तर हा प्रवास म्हणजे निसर्ग आणि अध्यात्म दोन्हींचा मिलाफ आहे। डोंगर माथ्यावर वसलेले हे कडेपठार मंदिर म्हणजे भक्तीचं आणि सौंदर्याचं एकत्र दर्शन। तर गडावर चढताना आम्ही पायऱ्या सोडून थोडंसं ऍडव्हेंचर म्हणून पाय वाटेन वरती आलो, जे की आम्हाला शाळेत असताना वापरू देत नव्हते। आता हळूहळू चालत आम्ही मंदिराकडे पोहोचलो। तर मंदिराच्या आवारातून दिसणारा निसर्ग, थंड वारा आणि दर्शन घेऊन मिळणारे एक वेगळी शांती। आणि मंदिराच्या मागच्या बाजूला एक घोडे उड्डाणाचे ठिकाण आहे आणि इथून सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि एक मस्त स्वर्गीय नजारा पाहायला भेटतो। निसर्ग, जंगल आणि मंदिर तिन्ही अनुभव आपल्याला एकत्र आले आणि आजचा हा दिवस मस्त आणि खरंच खास झाला। आणि आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत जगातल्या एकमेव अशा पांडवांच्या मंदिरांकडे।